छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या आणि औरंगजेबाने फाल्गुन अमावस्या हा दिवस का निवडला? छत्रपती संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धेच नव्हे तर हिंदवी स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे पराक्रमी शासक होते. त्यांचा मृत्यूचा प्रसंग हा मराठा इतिहासातील सर्वात हृदयद्रावक आणि प्रेरणादायी घटनांपैकी एक आहे. औरंगजेबाने त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. पण हा दिवस फाल्गुन अमावस्या का निवडला गेला याची ऐतिहासिक आणि धार्मिक कारणे समजून घेऊया. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे, बोलायलाच लागते. छत्रपती संभाजी महाराजांचा बंदिवास आणि त्यांच्यावरील अत्याचार हा 1689 रोजी संगमेश्वर येथे किल्लारीशी केलेल्या विश्वासघातामुळे संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले. औरंगजेबाने त्यांना काही अटींसह सोडण्याचा प्रस्ताव ठेवला. इस्लाम धर्म स्वीकारावा, स्वराज्यावर मुघलांचं आधिपत्य मान्य करावं आणि मराठा साम्राज्याच्या सैन्याचा त्यांच्या ताफ्यात समावेश करावा. पण संभाजी महाराजांनी अत्यंत निर्भीडपणे या तिन्ही अटी नाकारल्या. त्यामुळे औरंगजेबाच्या मनात प्रचंड राग आणि द्वेष निर्माण झाला. संभाजी महाराजांना कैदेत टाकून मुघल सैन्याने त्यांच्यावर दररोज एक अवयव तोडण्याचा आदेश पाळला. डोळे फोडणे, जीभ कापणे, नखे उपटणे, त्वचेचे तुकडे काढणे, हात पाय छाटणे असे क्रूर प्रकार 30 ते 40 दिवस चालले. मराठा सैनिक आणि प्रजेला दाखवण्यासाठी संभाजी महाराजांना नग्न अवस्थेत गाढवावर बसवून औरंगजेबाच्या छावणीत आणले. पण या सगळ्या छळानंतरही ते इस्लाम स्वीकारण्यास तयार झाले नाहीत. त्यांचा जिवंत राहण्यापेक्षा हिंदू धर्म आणि स्वराज्यासाठी मृत्यू सामोरे जाणे त्यांनी स्वीकारले. औरंगजेबाने गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी म्हणजेच फाल्गुन अमावस्येला छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. यामागे काही कारणे असू शकतात. गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षाचा दिवस असतो. मराठ्यांसाठी हा आनंदाचा सण होता. संभाजी महाराजांचा मृत्यू या सणाच्या आदल्या दिवशी करून औरंगजेबाने मराठ्यांना मानसिक धक्का देण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याला राजा नाही, आता मराठ्यांनी मुघलांच्या अधीन व्हावे असा मानसिक दबाव त्याने टाकण्याचा प्रयत्न केला. गुढीपाडव्याच्या दिवशी मराठे मोठा उठाव करू शकतात असा औरंगजेबाला धोका वाटत होता. त्यामुळे त्याने त्याच्या सैन्याची ताकद दाखवण्यासाठी एक दिवस आधी ही क्रूर हत्या केली. हिंदू धर्मात अमावस्या दिवसाला काही प्रमाणात अशुभ मानलं जातं. संभाजी महाराजांचा मृत्यू या दिवशी घडवून आणून हिंदूंमध्ये भय पसरवण्याचा प्रयत्न झाला असावा. मुघल साम्राज्य हिंदूंच्या धार्मिक भावनांचा फायदा घेत असे. त्यामुळे या दिवशी हा क्रूर प्रकार केला गेला. औरंगजेबाला वाटत होतं की संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावर मराठे विस्कळीत होतील आणि मुघल सैन्य स्वराज्यावर पूर्ण वर्चस्व मिळवेल. पण तसे झाले नाही. संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे मराठ्यांची चळवळ अधिक मजबूत झाली. संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाला वाटले की मराठ्यांचा संघर्ष संपेल, पण झाले उलट. मराठ्यांनी गनिमी कावा वापरून छुप्या हल्ल्यांनी सत्र सुरू ठेवले. राजाराम महाराजांनी युद्ध सुरूच ठेवले आणि स्वराज्य वाचवले. संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, उलट त्यांच्या बलिदानामुळे मुघल साम्राज्याच्या अस्तित्वावर मोठा आघात झाला. पुढील काही वर्षात मराठ्यांनी औरंगजेबाला हरवले आणि मुघल साम्राज्य संपुष्टात आले. यावरून एवढे साध्य होते की छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा एका व्यक्तीचा वध नव्हता, तो एक विचारधारेवर झालेला हल्ला होता. औरंगजेबाने हिंदू धर्म, स्वराज्य आणि मराठा साम्राज्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण संभाजी महाराजांनी अखंड सहनशीलता, निष्ठा आणि शौर्याने त्याला प्रत्युत्तर दिले. त्यांनी आयुष्याहून धर्म आणि स्वराज्य मोठे आहे हे जगाला दाखवून दिले. अशा प्रकारे फाल्गुन अमावस्या हा दिवस निवडून औरंगजेबाने मराठ्यांना मानसिकदृष्ट्या तोडण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांचा लढाऊ आत्मा अजून उग्र झाला आणि मुघल साम्राज्याचा अंत सुरू झाला. संभाजी महाराजांचे बलिदान स्वराज्यासाठी, धर्मासाठी आणि मातृभूमीसाठी अजरामर आहे.